नमस्कार. मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा. सार्वजनिक बांधकाम विभाग नांदगाव आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा जीव घेणार का, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. नांदगाव तालुक्यातील घाटमाथा परिसरातील जातेगाव ते जेऊर जिल्हा हद्द या रस्त्यावरील साईट पट्ट्या व नाल्यांवरील पुलांच्या समस्येबाबत 10 जून 2026 रोजी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर 22 जून 2026 रोजी निर्भय महाराष्ट्र पार्टी व शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी आश्वासन देत 15 ते 20 दिवसांत साईट पट्ट्यांवर मुरुम टाकून रस्त्याची दुरुस्ती करण्याचे सांगितले होते. मात्र आश्वासनानंतरही प्रत्यक्षात कोणतीही कामे सुरू झालेली दिसत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. या दुर्लक्षाचे गंभीर परिणाम आज समोर आले. साईट पट्टी नसल्यामुळे एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर रस्त्याखाली घसरला. JCBच्या मदतीने ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या प्रकरणी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे तालुका अध्यक्ष चंद्रभान पांडुरंग झोडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दिलेला शब्द पाळून रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा शेतकऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नांदगाव कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या बातम्यांसाठी लोकशाही माझा SP न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मी संभाजी पगार. नमस्कार.